नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आज खूपच पाऊस होता आणि आम्हाला निघायचं पुण्याला. पण मुंबईला खूप पाऊस असल्याकारणाने आम्ही थोडंसं वेट केला आणि कॉल केला पुण्याला, पाऊस कसा आहे तिकडं म्हणून. तर काका म्हणाले की पाऊस तर इथे काहीच नाही. बायला म्हणजे असं काय चाललं आहे. मग थोड्या वेळाने आम्ही निघालो पुण्यासाठी. मी जात आहे माझ्या मोठ्या भावाकडे आणि छोट्या बहिणीकडे. दोघं पण पुण्यातच राहतात आणि काका आजारी असल्यामुळे मी त्यांना भेटायला जात आहे आणि या दोघांना पण मी भेटून येणार आहे. आम्ही निघालो आहोत पुणे मुंबई ओल्ड हायवे, जुना हायवे, आणि आता पोहोचलो आहोत खालापूर या ठिकाणी. आणि हा खालापूरचा चौक आहे आणि या ठिकाणी तुडुंब गर्दी झालेली आहे. आम्हाला गाडी चालवण्यासाठी खूप प्रॉब्लेम येतोय कारण की पुढं खूप गर्दी होती. 10-15 मिनिट इथंच गेले आमचे आणि थोडं पुढं गेल्यानंतर रस्ता मोकळा झालेला आहे आणि आम्ही जात आहोत पुढं. आणि पुढून आम्ही खंडाळा आणि लोणावळा या घाटातून जाणार आहोत. जसं बघायला गेलं तर एक्सप्रेसवेवरनं तेवढा काही जाणवत नाही, पण जुन्या हायवेवरनं तुम्ही जावा, बघा कसा आहे जुना हायवे. आता मी 2 वेळेस गेलेलो आहे याच्या अगोदर आणि हे तिसऱ्या वेळेस जातोय. मला वाटलं पुढं गर्दी नसेल, ट्रॅफिक लागायची नाही, पण सॅटर्डे असल्यामुळं काय तुफान गर्दी होती लोणावळ्यामध्ये, विचारू नका. परत वाटलं कशासाठी आलो असेल मी इथं. गाडी चालून बराच वेळ झालेला आहे आणि आम्ही जवळपास आलेलो आहोत खंडाळा घाटामध्ये. सिंगल रोड आहे जाण्यासाठी आणि येण्यासाठी, तर फास्ट जाता येत नाही इथनं, तर थोडंसं जपून जावं लागतं. कुणी मध्येच घुसतं इकडनं तिकडनं. हे बघू शकताय तुम्ही, वळणं अशी खूप बेकार बेकार वळणं आहेत. आल्यानंतरच अनुभव येतो या ठिकाणी. इथं काहीच नाही पुढं, तर बघा कसं आहे ते. आणि साईडनं व्ह्यू एक नंबर. पाऊस पडून गेलेला होता आणि छानच हिरवळ पसरलेली आहे या ठिकाणी. थोड्या वेळात आपण खंडाळा घाटाच्या जवळ जाणार आहोत आणि घाट चढणार आहोत. तर थोड्या अंतरावरच ब्रिज आहे जे वरून एक्सप्रेसवे जातो. थोडा वेळ पुढं गेल्यानंतर आम्हाला जाम ट्रॅफिक लागलं आणि इथं थोडा वेळ आम्हाला वेट करायला लागला. आणि थोडं पुढं गेल्यानंतर समोरची जी गाडी आहे ती चढतीवरती होती आणि त्याचा कंट्रोल सुटलेला बहुतेक. पण मी जाम घाबरलो, मग धडकती का काय की वाटलं गाडी, पण थोडक्यात बचावलं. थोड्या वेळामध्ये त्या गाडीमधनं धूरच निघायला लागला, बहुतेक ती गाडी खराबच झालेली मध्येच. आणि थोड्या वेळात आम्ही खंडाळा घाटामध्ये पोहोचलेलो आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्ही ते पाहू शकता. असेच व्हिडिओ पाहत राहा, लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद. जय महाराष्ट्र.